विडी कामगारांच्या वेतनवाढीच्या शासन निर्णयाविरोधात सोलापुरातील विडी उद्योजक संतप्त झाले असून निर्णय मागे न घेतल्यास सप्टेंबरपासून कारखाने बंद करून तेलंगणात जाण्याचा इशारा उद्योजक संघाने दिला आहे। राज्य सरकारने विडी कामगारांच्या वेतनवाढीचा आदेश काढल्याने सोलापुरातील विडी उद्योजक संतप्त झाले आहेत। सरकारने हा आदेश मागे न घेतल्यास सप्टेंबर पासून कारखाने बंद करून महाराष्ट्र सोडून तेलंगणा राज्यात जाण्याचा इशारा विडी उद्योजक संघाने दिला आहे। सध्या कामगारांना दररोज 245 रुपये वेतन दिले जात असून सरकारच्या आदेशानुसार ते 319 रुपये करण्याचे निर्देश आहेत। मात्र विडी उत्पादनाचा वाढता खर्च आणि बाजारातील स्पर्धा पाहता ही वेतनवाढ परवडणारी नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे। वेतनवाढ झाल्यास उत्पादन खर्च वाढून विडी विक्रीवर परिणाम होईल असा दावा त्यांनी केला। याबाबत विडी उद्योजक संघाचे सचिव सुनील क्षेत्रीय, प्रवक्ते बाळासाहेब जगदाळे आणि सदस्य सुदर्शन तिवाडी यांनी भूमिका स्पष्ट केली। 85% या बिडी धूम्रपान विरोधी कायदा याच्या अगोदर सोलापुरात बिडीमध्ये 80,000 कामगार काम करत होते। जेव्हापासून बिडी धूम्रपान कायदा आला आणि 85% लेबलवर प्रिंट करा असा गव्हर्नमेंटचा तगादा लागला, तेव्हापासून दिवसेंदिवस बिडीचे सेल पण कमी होत चालले आणि बिडीचा धंदा पण कमी झालेला आहे। आता इतक्या वर्षापासून आता मजुरी किमान वेतनाचा प्रश्न अजून ऐरणीवरच आहे। आता सरकारने जे नवीन पत्र पाठवले आम्हाला 319 रुपये मजुरी द्या दर हजारी, 319 मजुरी आणि त्याच्यावर 30% अजून खर्च वेगळा आहे, बोनस आहे, हा कर्ज आहे, प्रायव्हेट फंड आहे, हे सगळे मिळाले तर 400च्या पुढे घर मजुरी जाणार आहे। आणि 400च्या पुढे मजुरी जर गेली आणि शेवटी कसं आहे, महाराष्ट्रात बिडी पूर्ण महाराष्ट्रात विक्री होत नाही आहे, इतर राज्यात जाते। आज माझं स्वतःच मार्केट पंजाबमध्ये आहे, देशाचं गुजरातमध्ये आहे, राजस्थानला आहे, प्रत्येक मार्केट वेगवेगळे आहेत। महाराष्ट्रात बिडी तयार इथं होते, पैसे विक्री होत नाही ना। आता सध्याला बिडीची कॉस्टिंग जर काढली 28 रुपये एक बंडल, 25 बिडीचं बंडल 28 रुपये विक्री होतं, ते 40 रुपये होणार, ते 40 रुपये कोण बंडल घेणार आहे आमचं? कोणी घेणार नाही। इनडायरेक्टली सगळे कारखाने सोलापूरला बंद केल्याशिवाय मार्गच नाही आमच्यासोबत। 2014 साली जो निर्णय घेतला त्याप्रमाणे किमान वेतनाची अंमलबजावणी करा असं सरकारने सांगितलं होतं आणि ती फरकासहित करा असं सांगितले। आता जर आपण प्रत्यक्षात जर तुम्ही कामगारांशी बोललात तर कामगारांची अशी कसलीही मागणी नाहीये की आम्हाला किमान वेतन तेवढं पाहिजे म्हणून। म्हणजे कामगारांची कुठली मागणी नसताना आज बिडी उद्योजकांनी एप्रिल महिन्यापासून त्यांना किमान वेतनामध्ये वाढ केलेली आहे, ती वाढ त्यांना मान्य आहे। आणि कामगार, बिडी कामगार आणि स्टाफ हा कधीही कुठल्या युनियनकडे गेलेला नाहीये किंवा सरकारकडे पण गेलेलं नाही की आम्हाला किमान वेतन द्यावं। फक्त सोलापूरमधील काही संघटनांच्या दबावाखाली येऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। तर ज्या संघटनांनी हा दबाव आणलेला आहे त्या संघटनांनी पूर्वी सुद्धा असा सरकारवर दबाव आणला होता आणि त्यावेळेस सुद्धा बिडी उद्योग पूर्णपणे बंद पडला होता। आज सोलापूरमध्ये 35 ते 40,000 बिडी कामगार व कर्मचारी काम करतात आणि प्रत्येकाचे 4 धरले तरी साधारण 2 ते 2.5 लाख लोकांचा रोजगार, त्यांचा रोजगार आणि त्यांच्या कुटुंबावर तो परिणाम होणार आहे। तर फक्त आमचं म्हणणं हेच आहे की डाव्या संघटनांनी, इतर संघटनांनी पण पूर्णपणे विचार करावा आणि विचार केल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्टीबद्दल अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला तगादा लावू नये। कारण जर तगादा लावला तर आता आम्ही सांगितल्याप्रमाणे कसल्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबरपासून सोलापूरवरील विद्युत उद्योग हा शेजारी राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये शिफ्ट होणार आहे। आता वास्तविक 2014चं नोटिफिकेशन अस्तित्वात आमच्या दृष्टीने नाही आहे। कारण का 2018 साली सरकारने जी एक त्रिपक्षीय समिती निर्माण केली होती त्या समितीमध्ये 165 रुपये दर आजपासून द्यावा, म्हणजे 2018 पासून द्यावा असा निर्णय झालेला आहे। त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब सरकारने अजून केलेलं नव्हतं, पण त्या अनुषंगाने आम्ही जे काही आकडे त्यांनी दिलेले 165 रुपये ते आम्ही पाळत होतो। सरकारला सुद्धा ते मान्य होतं, कामगारांना सुद्धा मान्य होतं आणि त्याप्रमाणे बिना तक्रार कारखाने आम्ही चालवत होतो। आता हे पत्र जे सरकारने किंवा ACL दिलेलं आहे त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न निर्माण झाला। ते म्हणतात किंवा तुम्हाला 319 रुपये द्यायला पाहिजे। आता जिथं आम्ही 245 रुपये आज देत आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला कॉस्ट कटिंग करून किंवा कमी भावामध्ये बिडी कशी विकता येईल, लोकांना अफोर्डेबल कशी होईल ह्याच्यासाठी झगडावं लागतंय। तिथे जर का 319 रुपये जर का मजुरीचा भाव द्यावा लागला तर हे आमच्या दृष्टीने पूर्णपणे अनइकॉनॉमिकल होणार आहे। बरं, आमचेच कारखाने तेलंगणामध्ये आहेत, तिथं 236 रुपये मजुरी आहे, तिथं हे कारखाने शिफ्ट जर केले तर आमच्यावर हा बोजा पडणार नाही आहे। त्याच्यामुळे ही सगळी
पळापळीची वेळ आलेली आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही आणि कारखाने बंद झाले तर सोलापुरातील विडी उद्योगावर अवलंबून असलेले 40 ते 50 हजार कामगार बेरोजगार होण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली.